तुमचं तुम्ही प्रश्न चुकीचा आहे. सरसकट वगळून द्या, अभ्यास करा प्रत्येकाचा. आमचं काय म्हणणं ना, जे बिचारे कुणबी आहे ते कुणबी आम्ही मान्य करतो ना. हट्टाकर काही नाही आमचा. उपसमिती आहे, मंत्रिमंडळाची उपसमिती जी आहे तिच्यासमोर काही सूचना ठेवल्या जातात, ज्यामध्ये बीडच्या तिथल्या आमदारांनी ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना कुणबी ग्राह्य धरून ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा, आरक्षण द्यावं, अशा स्वरूपाची एक नवी मागणी केली. आणि या तिथे आमदारांची मागणी केली काय म्हणजे कायदा बाजूला आणि संविधान बाजूला ठेवलं जात नाही. हे संविधान आहे, हे कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणेच होईल. उद्या कोणी म्हणेल की मला इथे मला दलित समाजात टाका आणि त्यांचे मला हे द्या, नाही म्हणणार आम्हाला. तसं शेतकरी ज्या ब्राह्मणांच्या सुद्धा शेती आहेत, सगळ्यांच्याच शेती आहेत. त्यामुळे शेतकरी म्हणजे काही हे असं नाही. आणि हे सांगितलंय ना त्यांनी, हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की होणार नाही, हे असं नाही शक्य. आणखीन काय आमदारांच्या मागणी आणून आणि आमदार आणि जरी अधिवेशनात जरी एकमुखी ठराव केला तरी ते होत नाही आहे. कसं करणार तुम्ही? त्याचा जो नियम आहे रस्ता त्याच रस्त्याने जावं लागतं. आणि ते चुकीचं झालं तर कोर्टात ताबडतोब ते जाणार, खरंच होणं संपणार. तेच तर मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की चुकीचं काय केलं तर दुसऱ्या दिवशी संपेल. ते ज्या पद्धतीने आंदोलकांचं वर्तन आहे त्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. हा सगळा प्रकार मुंबई हायकोर्टात गेला. हायकोर्टाचंही असं म्हणणं आहे की हे आंदोलन आता हाताबाहेर जात आहे. कुठेतरी सरकार हतबल होतंय का या सगळ्या गोष्टींपुढे? ज्या पद्धतीनं मुंबईतील रस्ते बंद होणं असेल किंवा सीएसएमटी स्थानकाचा सगळा परिसर कॅप्चर झालेला आहे. हायकोर्टात सुनावणी सुरू असताना मुंबई हायकोर्टाला पुऱ्या आंदोलकांचा घेराव होता. सरकारची हतबलता पण समोर येते का या सगळ्यामुळे? असं आहे की आंदोलन करायला लोकशाहीमध्ये कुणी बंधन घालू शकत नाही, पण ते शांततेनं लोकशाही मार्गाने ते व्हायला पाहिजे. काल मी असं ऐकलं की काही वार्ताहर भगिनी ज्या आहेत त्यांना त्रास देण्यात आला. त्यांनी तक्रार केली की हे काय आहे. खासदार त्या सुप्रियाताई सुळे त्या भगिनी आहे, एक महिला आहे, खासदार आहे, त्या भेटायला आल्या की बाबा तब्येतीला सांभाळा. ही जी संस्कृती आहे, कशा प्रकारे तुम्ही वागणूक दिली त्यांना? त्यांना गाडीत बसताना काय त्रास तुम्हीच लोकांनी दाखवलं, गाडीवर बाटल्या मार. ही संस्कृती नाही ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महिलांना अशी वागणूक देणार आहोत. मग ते वार्ताहर असतील ना तो खासदार असतील, आम्ही त्याचा निषेध करतो. हे बरोबर नाही. तर हे जे सगळं जे आहे तुम्ही नियमामध्ये जे काय करायचं ते करा. अदरवाईज कोर्ट आणि गव्हर्नमेंट का बघतील काय करायचं ते. आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असताना आंदोलनाला परवानगी देण्यात आली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुदतवाढ करण्यात आली. सरकारला याचा अंदाजा नव्हता का की सगळे आंदोलक जर मुंबईत आले तर मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, संपूर्ण परिस्थिती कायद्याच्या हाताबाहेर झाल्याचं? असं आहे ना की ती परवानगी का कोणी दिलं हे काही मला काही कल्पना नाही. पण मी मगाशी सांगितलं की सर्वसाधारणपणे कोणाला आंदोलन करायचं आहे तर ती शांततेनं करावं. आणि त्याने लिहून दिलं आम्ही शांततेत करू, आम्ही आतमध्ये बसू, हे सगळं करू. आता हे लिहून दिल्यानंतर सुद्धा जर हे असे जर वागले, आता दिलं नसतं म्हणजे मी काही बाजू घेतो सरकारचा असं नाही. मी आज येथे ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून बसलेलो आहे, पण नसतं दिलं तर बघा आमचं आंदोलन ते मुंबईत येऊन देऊ शकत नाही का नाही असे सुद्धा टीका झाली असते. पण कदाचित त्यांनी ते दिलं असेल, पण ते लिहून घेतलं होतं ना त्यांच्याकडून. आणि असं करणार अशी अपेक्षा तुम्हालाही नव्हती, आम्हालाही नव्हती ना. कुणा नव्हती अशी अपेक्षा. हे असं होईल काहीतरी, असं करतील. जरांगेंच्या मंचावरती अनेक अभ्यासक आहेत, त्यांचं देखील ते त्यांच्याशी चर्चा करते. म्हणजे हैदराबाद गॅझेट प्रमाणे किंवा इतर गॅझेट प्रमाणे आरक्षण लागू होऊ शकतं, त्यानुसार देखील त्यांचा अभ्यास सुरू आहे. काय ते द्या ना, कसं काय लागू होत आहे आणि सगळ्या मराठ्यांना लागू होत